जय शिवराय. कोकणामध्ये धरणं भरपूर आहेत, पण कालवे नाहीत. सुदैवाने अर्जुनेचं धरण पण पूर्ण झालं आहे आणि कालवेसुद्धा पूर्ण झालेले आहेत. कोकणात पहिल्यांदा पाईपने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचं काम या आदर्श इरिगेशन सिस्टीममधनं होणार आहे. हा ओपन कालवा आहे आणि आपण करक या गावात आहोत. या गावामध्ये हे धरण आहे आणि या धरणातून आपल्याला समृद्धी आणता येईल का, यासाठी पुढची 10 वर्ष जर आपण सर्वांनी एकत्र काम केलं तर हे खूप सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आणि हा सांडवा आहे. पावसाळ्यात असं कायम दृश्य असतं. त्यामुळे हे करक गाव आहे आणि या आजूबाजूची गावं आपल्याला पर्यटनासाठी विकसित करता येतील का. घराघरामध्ये होमस्टे किंवा ॲग्रो टुरिझम आणि ग्रामीण पर्यटन विकसित करता येईल. हे सुंदर दृश्य आहे अर्जुना धरणाचं. आणि हा सगळा परिसर शेतीसाठी पाणी आणि आदर्श इरिगेशन यामधून आपल्याला आधुनिक शेती करता येईल, पण त्याचबरोबर वॉटर टुरिझमसुद्धा आपल्याला इथं करता येईल. या खाली जी गावं आहेत जवळपास हजारो एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे. आणि केवळ पाणी नाही, पण या पाण्यातून जलसमृद्धी कशी आणता येईल. बांबू लागवड, काजू आणि आंबा आहेच, पण त्याबरोबर मसाल्याची शेती किंवा माशांची शेती असे वेगवेगळ्या विषयातून आपल्याला हा संपूर्ण परिसर कायापालट करता येईल. पण यासाठी केवळ सरकारवर टीका करणं, आरडाओरडा करणं यापेक्षा मुंबईकर आणि गावकरी या सर्वांनी एकत्र येऊन पुढची 10 वर्ष काम केलं पाहिजे. शिवस्वराज्य अभियानाअंतर्गत या प्रत्येक गावात एक कार्यकर्त्यांची टीम करून प्रत्येक गावात एक 50-100 उद्योग कसे उभे करता येईल या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. राजापूर लांजा साखरपा विधानसभेमध्ये विकासाचे मुद्दे घेऊन मी ही निवडणूक लढायचं ठरवलं आहे. आणि या निवडणुकीमध्ये राजकीय भाषणं न करता विकासाचे मुद्दे घेऊन